रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग करतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय। आरोपी घराबाहेर येऊन फायरिंग करताना हा सीसीटीव्हीत कैद झालाय। पुण्यातील वारजे कर्वेनगर भागातून 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। किल्ला कोर्टाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या जुहू परिसरातील घरावर गोळीबार झालाय। जवळपास 4 राऊंड फायर झाले असून यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणी जखमी झालेलं नाही। या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता हेही अद्याप समोर आलेलं नाही। या गोळीबारामागे बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता, तर गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट व्हायरल झाली। शुभम लोणकर, आरजू बिश्नोई या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट व्हायरल झाली। मात्र ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करतानाचा एक सीसीटीव्ही समोर आलाय। प्राथमिक माहितीनुसार रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टीच्या बंगल्याबाहेर आला। ओळख पटू नये म्हणून त्यानं हुडी घातली होती। आपल्या जवळच्या बंदुकीतून बंगल्याच्या दिशेनं गोळ्या झाडल्या। या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचं नुकसान झालंय। गोळीबार केल्यानंतर हा तरुण दुचाकीवरून वेगानं फरार झाला। एक रिक्षावाला घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असून त्याचा जबाब नोंदवण्यात आलाय। दरम्यान गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या 5 जणांना पुणे पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवलंय। अमान मोराटे, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट यांना अटक करण्यात आली। 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे आणि संशयित व्यक्तींचं जे पुढचं जे तपास आहे त्याच्यासाठी त्यांना मुंबई पोलिसांच्या टीमकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे। गुन्हे शाखेचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी घटनास्थळी पाहणी देखील केली। गुन्हे शाखेकडून दिग्दर्शक रोहित शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला। एकाच्या घराच्या बाहेर, दुसऱ्याच्या पण घराच्या बाहेर, एकाच्या ऑफिसच्या बाहेर आणि एकला सिग्नल वरती अशा तऱ्हेचे गोळ्या मारल्या जात आहेत। मग पोलीस काय करतायत? त्यामुळे कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये गंभीर व्हावं लागेल। ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई नक्कीच होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे।